कला है, साहित्य है, ये एक बहुत महत्वपूर्ण साधन हो सकता है सोच को बदलने के लिए। हमारा उद्देश्य था आज के पूरे कार्यक्रम का कि क्यों ना थोड़ा एक हम फिर से एक चिंगारी लगाए कि हम कामगारों के बारे में कैसे साहित्य को आगे लेके जाए। वो एक हमारा उद्देश्य था युवा करके आज का कार्यक्रम को आयोजित करने के लिए। दूसरा ये था कि साहित्य सम्मेलन तो बहुत अलग अलग, मतलब 100 साल से साहित्य सम्मेलन चलते हैं, अलग अलग आइडेंटिटीज, अस्तित्व के ऊपर साहित्य सम्मेलन होते हैं, विद्रोही साहित्य सम्मेलन होते हैं। शायद कामगारों के ऊपर स्पेसिफिक कामगारों के केंद्र बिंदु रख के उतने सारे शायद नहीं हुए, तो वो भी एक उद्देश्य था कि सिर्फ कामगारों के लिए ही एक साहित्य सम्मेलन हम कैसे आयोजित कर सकते हैं। तीसरा, मुझे लगता है कि हम में से बहुत शायद लेखक कवियां हैं, तो हमने सोचा कि हम अगर कामगारों के ऊपर एक साहित्य सम्मेलन का आयोजित करेंगे तो कामगारों को भी उधर अपना कला को प्रदर्शन करने के लिए एक मंच तैयार करना है। असंघटित कामगारावर लिहिलेल्या साहित्यावर बरीच साहित्य संमेलन पाहिलीत, पण त्यांच्यासाठी साहित्य संमेलन मी पहिल्यांदा अटेंड केलंय। आणि साहित्य म्हणजे काय नेमकं? साहित्य म्हणजे तुमचे धार्मिक ग्रंथ हे साहित्य आहेत, आणि तुमच्या धार्मिक साहित्यामध्ये तुमचं वर्णन कशा पद्धतीने हे ऑब्झर्व करून बघितलं पाहिजे। गरीब जे कष्ट करतो, पोटाच्या मागे तो राहत असतो, ते साहित्यातनं आलं पाहिजे। तसं साहित्य संमेलनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली, आजही ती साहित्य परंपरा चालू आहे। म्हणून साहित्याचा आणि कामगाराचा जवळचा आणि अतिजवळचा संबंध आहे। कामगार जेव्हा खुश असतो स्वतःच्या श्रमावर, स्वतःच्या मिळकतीवर, तो सतत साहित्य निर्माण करत असतो। तो चारोळ्या निर्माण करेल, तो गाणी निर्माण करेल, तो कथा निर्माण करेल, तो वेगवेगळ्या गोष्टी आणि कथानकांना स्वरूप देईल। तर मला वाटतं की कामगारांच्या सोबतच चालणारी जी एक सततची प्रक्रिया आहे ती साहित्य निर्माणाची आहे। मला असं वाटतं की या साहित्याच्या निमित्ताने आपण लिहिलं पाहिजे, भले सोशल मीडियावरचं असो, लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, बोललं पाहिजे। कामगार असंघटित क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून त्यांची भाषा त्या साहित्यामध्ये आली पाहिजे। आजच्या महागाईचं वर्णन साहित्यामध्ये आलं पाहिजे, आजच्या बेरोजगारीचं वर्णन साहित्यामध्ये आलं पाहिजे, महिलांच्या प्रश्नांचं वर्णन साहित्यामध्ये आलं पाहिजे। हे सगळं ज्या वेळेला पुढे येईल त्यावेळेला समाज जागृत होईल। आणि मला माहिती आहे नक्की की ज्या वेळेला साहित्य हे ॲग्रेसिव्ह भूमिका घेईल त्यावेळेला समाजामध्ये एक नवी क्रांती तयार होईल, नवं वातावरण तयार होईल आणि ते आपण सगळ्यांनी तयार करूया। आता आपण हे असंघटित कामगार साहित्य संमेलन म्हणतो, मला वाटतं हे संघटित होण्यासाठी संमेलन आहे असं मी म्हणतो। ते कामगार आणि साहित्य संबंध नाही, पण ललित बाबरजी म्हणाले की तो संबंध आहे, तो जीवनाशी संबंधित आहे, तो जगण्याशी संबंध आहे आणि तो नुसतं जगणं कसंही नाही तर ते सन्मानपूर्वक जगण्याची संबंध आहे की ज्याचा उल्लेख संविधानामध्ये आहे। काय आहे संविधान? दर्जनों भाषा, शेकडो विधी, हजारों विधान है, जो जोड़कर सबको साथ रखे वो संविधान है। म्हणजे संविधानाची अशी सोपी भाषा आपल्याला करता है। Literary festival, लोग they bring people together to begin to produce knowledge from the lived experiences of people. अरे हम कामगार ऐसे वैसे नहीं है, मैं भी कामगार हूँ, मैं कलाकार कामगार हूँ और आप कामगार कलाकार हैं। व्यवस्थेच्या छाताडावर माझ्या अस्तित्वाच्या खुणा कोरून जाईल मी, तू समजू नकोस हा शब्दांचा शेवट आहे माझ्या, नव्या युगाच्या लढ्याचा यलगार लिहून जाईल मी। स्वयंपाक बनवून त्यांची भांडी ही घासली, चाकर होऊन त्यांची गाडी ही चालविली, झोपडीत राहून त्यांची इमारत बांधली, त्यांना शॉवर सोडून स्वतः घामानं नाहलो, हात आकाशी घालितो आणि डोंगर डोहीवर बांधितो। वेळ निघून या गेली, वादळ संसारात आले, वेळ निघून या गेली, वादळ संसारात आले, पती बोलला चल चालती हो घरातून। तुझ्या कानावरती मुक्तीच्या हाका येत असताना गप्प बसू नकोस तू, दे धडक, ये बाहेर आणि सभोवताली एक नजर फिरव। जिंदाबादच्या जय घोषाने उजळून निघाली पहाट, उठ शोषिता संपली रात, उठ शोषिता संपली रात। आमचं मनगट पोलादी धार, आम्ही नाका कामगार, तिच्या बदामी वठान
काय गुपित सांडल, साऱ्या कीर्तीचं पारान एका मिठीत मांडल. क्या नहीं होता, मेरा बाबा लिखता है कि क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए. क्या नहीं होता, हम सब कुछ कर सकते हैं. हम आज जुड़े हैं यहाँ से एक युवा संस्था के इस आयोजन के लिए, इसके लिए एक मैं आज असंगठित कामगार दिन है, इसके लिए हम जुड़े हैं. क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए और करणियों से झोली अपने भरने वाला चाहिए.